वाल्मिक कराड यांचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला। बीडमधील आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे 2 कोटी रुपयाची खंडणी ज्या दिवशी मागितली गेली त्याच दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहे। यामध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन गुले आणि प्रतीक गुले हे केस शहरातील आरोपी विष्णू चाटेच्या कार्यालयात एकत्र आल्याचं दिसून आलेलं आहे। पोलिसांच्या तपासात हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे, कारण पवन चक्कीचा आवादा कंपनी जी केज पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते आणि ज्या दिवशी आवादा कंपनीकडे खंडणी मागितली गेली त्याच दिवशी वाल्मिक कराड हा सुदर्शन गुले, प्रतीक गुले यासह केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विष्णू चाटे यांच्या कार्यालयात आले होते। यांचेच हे फुटेज आहे, म्हणजेच खंडणी प्रकरणातील हा सर्वात मोठा पुरावा असल्याचं मानलं जात आहे। त्याचबरोबर पवन चक्की अधिकारी रिद्धी यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती। 29 नोव्हेंबर 2024 रोजी मला 2 कोटी रुपयाची खंडणी मागितली होती, असं त्यांनी या तक्रारीत म्हटलं होतं। त्याच दिवशीचा हा सीसीटीव्ही फुटेज आहे। या फुटेजमध्ये वाल्मिक कराड हा विष्णू चाटेच्या कार्यालयात आल्याचं स्पष्टपणे दिसत आहे। त्याचमुळे आता तपासाला देखील गती येणार आहे। विशेष म्हणजे जेव्हा वाल्मिक कराडावर मोका लावण्यात आला तेव्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आलं। त्यावेळी वाल्मिक कराडांच्या वकिलांनी दावा केला होता की कराडचा खंडणी प्रकरणातही सहभाग नव्हता। त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या FIR मध्ये देखील त्यांचा उल्लेख नसल्याचा दावा त्यांनी केला होता। याच पार्श्वभूमीवर समोर आलेल्या या फुटेजमुळे आता बऱ्याच गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे आणि वाल्मिक कराड हा पूर्णपणे अडकणार आहे। की यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।